आई वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात, त्यांना तलहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, त्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात. परंतु अनेकदा मुलांच्या पंखात बल आल्यानंतर तेच आई वडिलांना विसरून जातात. वृद्धापकालात मुलगा हा आई वडिलांचा आधार असावा अशी अपेक्षा असते. पण काही वेळा पत्नीच्या हट्टामुळे किंवा स्वार्थी विचारामुळे तो आपल्या जन्मदात्यांकडे दुर्लक्ष करतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी अनेक वृद्ध आईवडील म्हातारपणातही कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. अशा निराधार मायबापांच्या पुढील आयुष्याची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू, सुविधा आणि सन्मानपूर्वक जीवन देण्याचे कार्य आम्ही गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने करत आहोत. एक वेदनादायक वास्तव असे आहे की आई-वडील जिवंत असताना त्यांच्या नात्यांचे महत्त्व न समजणारा मुलगा त्यांच्या निधनानंतर मात्र पितृपक्षात किंवा पितृअमावस्येला त्यांच्या नावाचा घास कावल्याला अर्पण करतो. खरा सन्मान हा त्यांच्या हयातीत प्रेम, आदर आणि आधार देण्यात आहे. मृत्यूनंतरच्या विधींमध्ये नव्हे. आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे. त्यांच्या जिवंतपणी त्यांना प्रेम, सन्मान आणि आधार देणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. आमचे कुठलेही नाते या मायबापाशी नाही तरी समाजात असहाय्य निराधारकरिता आपण काहीतरी योग्य करू शकतो म्हणून जिव्हाळ्याची भिंत गत 10 वर्षांपासून आधार नसलेल्या वृद्ध मायबापाची सेवा करत येत आहे.